मित्र नमस्कार, जय भीम. काल जे कार्यकर्ता शिबिर झालेले आहे त्या शिबिरमध्ये ज्या काही पॉईंट मला भेटलेले आहेत ते शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मी. तसं तर मी 5 पॉईंट काढून ठेवलेले आहेत, त्याच्यापैकी मी तुम्हाला एक शेअर करणार आहे आज. आणि या आठवड्यामध्ये ते तुम्हाला सर्व 5चे 5 पॉईंट मी सांगणार आहे. तर मी आज एक पॉईंट सांगणार आहे, ते म्हणजे कार्यकर्ता कसा असला पाहिजे. म्हणजे कार्यकर्ता हा नेहमी काही ना काही शिकत असला पाहिजे, काही ना काही समजून घेत असला पाहिजे. कारण कार्यकर्ता नेहमी मला काहीतरी शिकलं पाहिजे या उद्देशानं काम करत राहिला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एखादी व्यक्ती खूप बोलत आहे, आपण त्याला खूप हुशार असं समजत असाल तर कधी कधी ते पण चुकीचं होते. कारण शांत राहून काम करणारे सुद्धा खूप बुद्धिमान असतात. आपण त्यांच्याकडून सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. म्हणून आपण फक्त बोलणारे कार्यकर्ता नसून आपण त्या जसं बोलता त्याच पद्धतीनं आपण काम करणारे सुद्धा कार्यकर्ता असले पाहिजे. आता कार्यकर्ता हा काल सांगते वेळेस आम्हाला अनेक उदाहरण दिलेले आहेत. मी माझ्या मनाचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, शहीद भगतसिंगांचं. शहीद भगतसिंग जेव्हा त्यांना फाशी होणार होती काही वेळानं, जेलर त्यांच्याकडे गेला आणि तो त्यांना म्हणाला, चला फाशीची वेळ झालेली आहे. तेव्हा भगतसिंग म्हणतात त्यांना, थांबा मी थोडंसं वाचन करत आहे आणि तो चॅप्टर कंप्लीट झाल्यानंतर निघतो. म्हणजे थोड्या वेळासाठी ते जेव्हा वाचन करत होते तो पूर्ण चॅप्टर कंप्लीट करायचा होता त्यांना. म्हणून ते म्हणाले जेलरला, थांबा थोडा वेळ. म्हणजे थोड्या वेळानंतर आपण मरणार आहोत, आपलं सर्व काही संपणार आहे. तरी शहीद भगतसिंग म्हणतात की थांबा, हा मला चॅप्टर समजून घेऊ द्या. म्हणजे काही वेळानंतर मृत्यू आहे तरी पण आपण काहीतरी शिकलं पाहिजे, हे शहीद भगतसिंगाच्या मनामध्ये होतं. म्हणून शहीद भगतसिंग त्यांच्या तोंडातलं एक वाक्य आहे, ते म्हणतात, थांबा एक क्रांतिकारी दुसऱ्या क्रांतिकार्याला भेटत आहे किंवा एखाद्या दुसऱ्या क्रांतिकार्याला समजून घेत आहे. जर मला माझ्या शब्दामध्ये तुम्हाला सांगायचं असेल तर मी असं सांगेन ते की एक कार्यकर्ता दुसऱ्या कार्यकर्त्याला समजून घेत आहे. म्हणून मित्रहो, कार्यकर्ता हा नेहमी आपल्या सद्सद विवेक बुद्धीचा वापर करून घेऊन आपण कुठली ना कुठली गोष्ट समजून घेतली पाहिजे. त्याचबरोबर समाजानं सुद्धा त्या कार्यकर्त्याला समजून घेतली पाहिजे. कारण ग्राउंड लेवलवर IAS, IPS, खासदार, आमदार किंवा नगराध्यक्ष हे ग्राउंड लेवलचे प्रश्न माहीत नसतात. पण कार्यकर्ता हा ग्राउंड लेवलचे प्रश्न शोधून या लोकांना जे प्रशासनात आहेत किंवा राजकारणात आहेत यांच्यापेक्षा जास्त ताकदीनं काम करणारे हे कार्यकर्ते असतात. म्हणून समाज देखील त्या कार्यकर्त्याची दखल घेतली पाहिजे. हे आजचा हा पॉईंट आहे. धन्यवाद.